अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतर देशातली पहिलीच रामनवमी आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की संपूर्ण अयोध्या नगरी एखाद्या नववधूप्रमाणे सजवण्यात आलेली आहे। फुलांची आरास करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की ठिकठिकाणी रस्ते स्वच्छ करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे जिथे मेन प्रमुख गेट आहेत त्या ठिकाणी फुलांची आरास करण्यात आलेली आहे। धनुष्यबाण याला फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि जिथे प्रभू श्रीराम आहे तिकडे हनुमान तर असणारच आणि म्हणून आपण पाहतोय की ठिकठिकाणी माकडं जी आहेत त्यांचा देखील वावर आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय। या पहिल्या रामनवमीच्या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्त दाखल झालेले आहेत। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। अयोध्येतील शरयू नदी घाट म्हणा, हनुमानगढी म्हणा, राम मंदिर परिसर म्हणा, सर्व परिसर फुलांनी फुलून गेलेत, भाविकांनी फुलून गेलेत। अयोध्येतील संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्या शहरामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळता इतर सर्व वाहनांना सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। अयोध्या शहराबाहेरच सर्व वाहनं थांबवण्यात आलेली आहेत आणि भाविकांना चालतच मंदिरात जावं लागतंय, दर्शन घ्यावं लागतंय। तसेच भाविकांच्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी प्रशासनानं अतिरिक्त पोलिसांना देखील तैनात केलेलं आहे। सहकुटुंब सहपरिवार लोक या ठिकाणी दाखल होत आहेत। आज रामनवमीच्या दिवशी 25 लाखांहून अधिक भाविक राम मंदिरात रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे। आज सकाळपासूनच लोकांनी रस्त्यावर चालायला सुरुवात केलेली आहे। मोठी संख्या आहे। भारतभूमीला खऱ्या अर्थानं जर कशानं जोडलेलं असेल तर ते म्हणजे सनातन संस्कृतीनं आणि या संस्कृतीची ओळख म्हणजे प्रभू श्रीराम आहेत। प्रत्येक भारतीयाला आयुष्यात एकदा तरी अयोध्यात जाण्याची मनोमन इच्छा असते आणि हीच इच्छा जी आहे ती आता राम मंदिर तयार झाल्यानंतर आणखी प्रबळ झालेली आहे आणि आपण पाहतोय की आता देशभरातून रामभक्तांनी अयोध्यामध्ये कूच करायला सुरुवात केलेली आहे। रामनवमीचा दिवस आहे आणि आज 20 तास हे मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे राम मंदिर तयार झाल्यानंतर पहिली रामनवमी आणि त्यासोबतच प्रभू श्री रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे, फुलली आहे, बहरली आहे आणि संपूर्ण रामरंगात रंगून निघाली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अयोध्या।